आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला बघूया. तर सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय centripetal force is given by okay, centripetal force is given by F is equal to, आता न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन काय सांगतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. सो सेंट्रिपिटल फोर्स इज ऑल्सो इक्वल टू काय येणार आहे, मास इंटू सेंट्रिपिटल एक्सेलरेशन येणार आहे. सो देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे ओमेगा स्क्वेअर इंटू आर, दुसरा आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर, एम व्ही स्क्वेअर बाय आर, आणि तिसरा आहे एम इंटू व्ही इंटू ओमेगा. तर या पद्धतीने सेंट्रिपिटल फोर्सचे 3 फॉर्म्युले येणार आहेत. फर्स्ट फॉर्म्युला एम ओमेगा स्क्वेअर आर, सेकंड फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर बाय आर, अँड थर्ड फॉर्म्युला इज एम व्ही ओमेगा. ओके, वेक्टर फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला जर लिहायचा झाला सेंट्रिपिटल फोर्सचा, तर एफ सी बार इज इक्वल टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स इन वेक्टर फॉर्म. आता इथं मायनस साइन काय इंडिकेट करणार आहे, तर रेडियस वेक्टर आणि सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन अपोजिट असणार आहे. कारण लक्षात घ्या, रेडियस वेक्टर कसा असतो, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर असतो, फ्रॉम द सेंटर टू द पोझिशन म्हणजे आउटवर्ड असतो. आणि सेंट्रिपिटल फोर्स मात्र काय असतो, इनवर्ड असतो, टुवर्ड सेंटर असतो. दोघांच्या डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असतं. ओके, आणि म्हणून वेक्टर फॉर्म मध्ये या पद्धतीने हा फॉर्म्युला लिहिणार आहे. आणि फक्त मॅग्निट्यूड विचारलं तरी या पद्धतीने येणार. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स. आता याच्यानंतर रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड सेंट्रिपिटल फोर्स होगे. रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी and centripetal force. Relation between kinetic energy and centripetal force. Okay, आता once again लक्षात घ्या, centripetal force is given by, that is m v square by r. हा फॉर्म्युला यूज करूया आपण. We know that centripetal force is given by formula F is equal to m v square by r. R ला LHS ला आणतो म्हणजे काय होणार बघा, FR is equal to m v square होणार. आता दोन्ही साइडला हाफ न मल्टिप्लाय करतो म्हणजे हाफ FR is equal to हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजेच काय आहे, कायनेटिक एनर्जी. हाफ एम व्ही स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी असणार. ओके, अँड देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, एफ इंटू आर डिवायडेड बाय 2. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स इंटू रेडियस डिवायडेड बाय 2, और कायनेटिक एनर्जी दिलेली असेल, सेंट्रिपिटल फोर्स किती येणार बघा, एफ इज इक्वल टू 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी, ओके, डिवायडेड बाय radius. So this is the relation between kinetic energy and the centripetal force. Okay, आता कायनेटिक एनर्जी आणि सेंट्रिपेटल फोर्स रिलेटेड क्वेश्चन कसे असतात बघा. इफ सेंट्रिपेटल फोर्स F इज इक्वल टू मायनस के बाय आर स्क्वेअर, कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द टोटल एनर्जी. काय क्वेश्चन आहे बघा, इफ सेंट्रिपेटल फोर्स इज F is equal to minus k by r square, then कायनेटिक एनर्जी किती येणार आहे, कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी किती येणार बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, F इंटू आर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, आता इथं मायनस साइन काय इंडिकेट करणार आहे, या फोर्सची डायरेक्शन इंडिकेट करणार आहे. ओके, कायनेटिक एनर्जी, द क्वेश्चन काय बघा, इफ सेंट्रिपिटल फोर्स इज F इज इक्वल टू मायनस के बाय आर स्क्वेअर. ओके, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करूया. कायनेटिक एनर्जी, ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जी
के इज इक्वल टू काय असतं, एफ इंटू आर बाय टू असतं. कायनेटिक एनर्जी के इज इक्वल टू एफ इंटू आर बाय टू. सो देअरफॉर एफ म्हणजे काय ठेवणार आहे, के बाय आर स्क्वेअर ठेवणार आहे. बरोबर. फोर्सचा फॉर्म्युला मायनस के बाय आर स्क्वेअर आहे. आता इथं मायनस साइन काय इंडिकेट करतं, तर त्या फोर्सची डायरेक्शन ऍक्च्युअली इंडिकेट करतं, दॅट इज टुवर्ड सेंटर. कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना ती पॉझिटिव्हच आली पाहिजे, कारण कायनेटिक एनर्जी कधीही निगेटिव्ह नसते. त्याच्यामुळे एफ इथं जर ऍज इट इज मायनस के बाय आर स्क्वेअर ठेवलं तर कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह येणार. निगेटिव्ह कायनेटिक एनर्जी कधीही आली नसली पाहिजे, आणि म्हणून काय ठेवणार आहे, इथं मॅग्निट्यूड फक्त ठेवणार आहे फोर्सची, दॅट इज के बाय आर स्क्वेअर इंटू आर बाय टू. सो आर न आर एक कॅन्सल झाला आणि कायनेटिक एनर्जी येणार आहे के बाय टू आर. सॉरी, ओके. सो कायनेटिक एनर्जी विल बी के बाय टू आर. सेकंड, पोटेन्शियल एनर्जी आता कॅल्क्युलेट करूया. पोटेन्शियल एनर्जी, ओके. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कसा असतो बघा, तर पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ डी आर असा फॉर्म्युला आहे. ओके. हा फॉर्म्युला वर्क एनर्जी पॉवर मध्ये आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ओके. म्हणजे तिथं दोन फॉर्म्युले आहेत ऍक्च्युअली. एफ इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी आर, म्हणजे हा पोटेन्शियल एनर्जी वरून फोर्स काढायचा असेल तर, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन दिलेलं असेल तर फोर्स काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरतो, एफ इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी आर. ओके. हे फॉर्म्युले फक्त वर्क एनर्जी पॉवर या टॉपिक मध्ये आहेत. आणि फोर्स वरून पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर यू इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ डी आर असा फॉर्म्युला असतो. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ डी आर. सो यू इज इक्वल टू मायनस एफ. आता एफ विथ साइन पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करताना ठेवायचं आहे, विथ साइन. म्हणजे एफच्या ठिकाणी काय ठेवणार, के बाय आर स्क्वेअर डी आर. ओके. सो मायनस मायनस प्लस होईल, के बाहेर येणार. इंटिग्रेशन मध्ये 1 बाय आर स्क्वेअर म्हणजे आर रेस टू मायनस टू डी आर येणार. सो यू इज इक्वल टू के इंटू, आता याचं इंटिग्रेशन करूया. आर रेस टू मायनस टू चं इंटिग्रेशन काय होणार बघा, आर रेस टू मायनस टू, पॉवर एक न वाढवायची ना. सो मायनस टू प्लस वन म्हणजे किती होणार, मायनस टू प्लस वन म्हणजे मायनस वन होणार, डिवायडेड बाय मायनस वन. ओके. बरोबर आहे का बघा. आर रेस टू मायनस टू चं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन काढायचं म्हणजे पॉवर एक न प्लस करायची असते, पॉवर एक न प्लस करायची असते. मायनस टू आणि प्लस वन जर केलं तर काय येणार आहे, मायनस वन येणार, आणि तेवढीच पॉवर डिनॉमिनेटरला लिहायची असते. याला आपण इंटिग्रेशन असं म्हणतो. सो यू इज इक्वल टू मायनस के ऍज इट इज, आणि आर रेस टू मायनस वन म्हणजे काय होणार आहे, वन बाय आर. लक्षात आलं. मायनस वनचं मायनस साइन केला दिलं, मायनस के इंटू आर रेस टू मायनस वन म्हणजे वन बाय आर. सो पोटेन्शियल एनर्जी येणार आहे मायनस के बाय आर. ओके. इथं कायनेटिक एनर्जी किती आली होती, के बाय टू आर आली होती. कायनेटिक एनर्जी वॉज के बाय टू आर. पोटेन्शियल एनर्जी किती आली, मायनस के बाय आर. आता इथं टोटल एनर्जी सपोज विचारलं, टोटल एनर्जी. थर्ड, टोटल एनर्जी, total energy TE is equal to sum of kinetic energy and the potential energy. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सम केली तर आपल्याला टोटल एनर्जी मिळणार आहे. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जी किती आहे, आपण किती काढली होती, के बाय टू आर काढली होती. पोटेन्शियल एनर्जी आहे मायनस के बाय आर, अँड देअरफॉर टोटल एनर्जी इज के बाय टू आर मायनस के बाय आर, किंवा हे असं लिहू शकतो, के बाय टू आर मायनस टू के बाय टू आर. ओके. आता के मायनस टू के म्हणजे मायनस के राहणार, फक्त मायनस के बाय टू आर. सो दिस इज द टोटल एनर्जी. तर हा एक सर्क्युलर मोशन से रिलेटेड कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करायचा एक टिपिकल क्वेश्चन आहे. ओके. हा जरा व्यवस्थित प्रॅक्टिस करा. वन मोर question, one more important question, that is kinetic energy K of the particle moving along a circle of radius r. Once again बघा काय दिलंय, kinetic energy K of particle moving along circle
of radius capital R is K is equal to A into S square आहे. A into S square. Calculates centripetal force, tangential force and total force. Calculate centripetal force, tangential force and total force. ओके, हे तिन्ही फोर्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? ए एस स्क्वेअर असा दिलाय. तर सुरुवातीला सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स. ओके, तर सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो बघा? सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? दॅट इज 2 times kinetic energy divided by radius ना. 2 times kinetic energy divided by radius. ओके, हे सेंट्रिपेटल फोर्स आणि कायनेटिक एनर्जी मधलं रिलेशन माहिती पाहिजे तुम्हाला. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू 2 times kinetic energy divided by radius. ओके, सो 2as square divided by काय होणार आहे? R होणार. सो दॅट इज द सेंट्रिपेटल फोर्स. ओके, सो सेंट्रिपेटल फोर्स या पद्धतीने तुम्हाला मिळेल. Centripetal force is equal to 2 times kinetic energy divided by radius, that is equal to 2as square by R. Okay, याच्यानंतर सेकंड टेंजेन्शियल फोर्स काढायचा आहे. आता टेंजेन्शियल फोर्स. आता हा टेंजेन्शियल फोर्स आपण कसा कॅल्क्युलेट करणार? तर इथं कायनेटिक एनर्जी बघा, पुन्हा एकदा काय दिले? कायनेटिक एनर्जी दिले as स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असतं? हाफ mv स्क्वेअर. हाफ mv स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? as स्क्वेअर होणार. ठीक आहे, हाफ mv स्क्वेअर. तुला RHS ला पाठवतो. सो काय होणार आहे? देअरफॉर mv स्क्वेअर इज इक्वल टू 2as स्क्वेअर. ओके, आता दोन्ही साइडचं विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेऊया. टेकिंग डेरिव्हेटिव्ह with respect to time. Taking derivative with respect to time काय होणार बघा? m इज अ कॉन्स्टंट, परंतु फी जे आहे ते चेंज होणार आहे, स्पीड चेंज होणार आहे. तर फी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा? डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे पॉवर 1 न कमी करायची ना. परंतु डेरिव्हेटिव्ह काढत असताना जी पॉवर आहे ती ऍज इट इज इथं लिहायची अगोदर. ओके, इंटू पॉवर 1 न कमी करायची म्हणजे काय होणार? फी रेस टू 1 म्हणजे 2v होणार. फी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2v आणि परत इथं काय लिहिणार आहे? दॅट इज dφ बाय dt लिहिणार. dφ बाय dt, m इंटू 2v dφ बाय dt. त्याच्यानंतर 2 इंटू a इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज. s स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? दॅट इज 2s आणि पुढे काय येणार आहे? ds बाय dt येणार, कारण आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काढायला लागलोय, लक्षात घ्या. आणि लेफ्ट हँड साइडला फंक्शन व्हीचं आहे, राईट हँड साइडला फंक्शन यसचं आहे. सो व्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2v पण येणार आणि आपला जो चेन रूल आहे त्या अकॉर्डिंग टू चेन रूल काय लिहावं लागतं? फीचं डेरिव्हेटिव्ह dφ बाय dt. तसं s स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2s येणार आणि ds बाय dt येणार आहे. आता दोन्ही साइडचं 2 कॅन्सल होईल. ओके, सो m इंटू व्ही dφ बाय dt म्हणजे काय असतं? ऍक्सेलरेशन असतं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणायचं त्याला. dφ बाय dt म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन ना, इज इक्वल टू 2as राहणार पुन्हा एकदा इथं 2as आणि ds बाय dt म्हणजे काय असतं? पुन्हा एकदा स्पीड म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे पुन्हा एकदा दोन्ही साइडचं फी आणि फी काय होईल? कॅन्सल होईल. अँड देअरफॉर काय राहणार बघा? m इंटू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय होणार आहे? 2as येणार. ओके, m इंटू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 2as. आता मास इंटू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजेच काय येणार आहे? टँजेन्शियल फोर्स येणार आहे. सो टँजेन्शियल फोर्स येणार आहे दॅट इज 2as. हा पार्ट लक्षात आला का बघा? टँजेन्शियल फोर्स इज गिव्हन बाय फॉर्म्युला 2as असा टँजेन्शियल फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे. आता हा एक टिपिकल प्रॉब्लेम आहे, हा रिपीट प्रॅक्टिस
करा तुम्ही, कारण हा क्वेश्चन आला तर ऍज इट इज असंच येणार आहे, डिफरन्स याच्यामध्ये काय होणार नाही, त्याच्यामुळे हा प्रॅक्टिस करून ठेवायचा क्वेश्चन. आता हा झाला टँजेन्शियल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्स झाला, टँजेन्शियल फोर्स झाला. आता टोटल फोर्स पण काढायला सांगितलाय. सपोज दिस इज अ सर्क्युलर मोशन. ओके, आता सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो, अलॉंग द रेडियस टुवर्ड सेंटर असतो, आणि टँजेन्शियल फोर्स कसा असतो, टँजेन्शियल टू द सर्कल. या दोन फोर्सेस मध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. सो रिझल्टंट फोर्स काय येणार आहे, इट विल बी इन दिस डायरेक्शन, रिझल्टंट फोर्स. सो थर्ड, टोटल फोर्स. टोटल फोर्स, ओके, टोटल फोर्स आता हा एफ जर काढायचा झाला तर लक्षात घ्या, एक साइड एफ सी आहे आणि दुसरी साइड किती आहे, ही साइड एफ टी असेल तर इकडची साइड एफ टीच येणार. हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे इथं पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. सो एफ स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, एफ सी स्क्वेअर प्लस एफ टी स्क्वेअर येणार आहे. एफ स्क्वेअर इज इक्वल टू एफ सी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 4a⁴ डिवायडेड बाय आर स्क्वेअर, हा सेंट्रिपिटल फोर्सचा स्क्वेअर झाला, प्लस टँजेन्शियल फोर्स दॅट इज 4a² एस स्क्वेअर. सॉरी, सेंट्रिपिटल फोर्स काय होणार आहे, 4a² s⁴ बाय आर स्क्वेअर, आणि इथे काय येणार आहे 4a² एस स्क्वेअर. आता कॉमन याच्यामध्ये काय काढू शकतो, 4a² एस स्क्वेअर कॉमन काढू शकतो. So total force F square is equal to 4a² s स्क्वेअर कॉमन काढलं तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये टर्म राहणार आहे, सो पहिल्या सेंट्रिपिटल फोर्स मधली s⁻² डिवायडेड बाय आर स्क्वेअर राहणार आहे, प्लस काय राहणार आहे 1 राहणार. सेकंड टर्म 4a² s स्क्वेअर कम्प्लीट येणार आहे. सो एफ चा फॉर्म्युला येणार आहे, स्क्वेअर रूट इथं येऊ शकतो, 4a² s स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येणार आहे 2as येणार आहे, अंडर रूट s स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस 1 येणार. So this is the formula for centripetal, sorry, this is the formula for the total force. Okay, तर या पद्धतीने हा टोटल फोर्स येणार आहे. याचा आणखी एक क्वेश्चन असा, सिमिलर क्वेश्चन असा आहे, ओके, तो पण बघूया. क्वेश्चन इज लाईक दिस, इफ द सेंट्रिपेटल acceleration is given by, if centripetal acceleration is given by centripetal acceleration is given by AC is equal to, that is k square r t square. Centripetal acceleration is given by k square r t square. Then calculate centripetal force after that speed, that is phi, speed phi, after that tangential acceleration, after that tangential force, next is the total force, and next is the power. या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. ओके, तर सुरुवातीला याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, गिवन मध्ये सेंट्रिपेटल फोर्स दिलेला आहे. सेंट्रिपेटल फोर्स काय आहे, k स्क्वेअर r t स्क्वेअर. आता सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन जर दिलेला असेल, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन गिवन ॲज k स्क्वेअर r t स्क्वेअर, तर सेंट्रिपेटल फोर्स कसा काढणार आहे, मास इंटू सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. सो सेंट्रिपेटल फोर्स येणार आहे, मास न फक्त याला मल्टिप्लाय होणार, m इंटू k स्क्वेअर r इंटू t स्क्वेअर येणार आहे. हा झाला तुमचा सेंट्रिपेटल फोर्स. सेकंड, आता स्पीड काढायचं आहे.
आता स्पीड काढण्यासाठी एसी ला मी रिप्लेस करतो इन टर्म्स ऑफ स्पीड. ओके, तर एसी म्हणजे काय असतं, दॅट इज व्ही स्क्वेअर बाय आर असतं. स्पीड काढायचं आहे म्हणजे एसीचा फॉर्म्युला व्हीच्या स्वरूपात हाच फॉर्म्युला आहे. एसीचे 3 फॉर्म्युले आहेत, बरोबर आहे ना. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे व्ही स्क्वेअर बाय आर, दुसरा आहे ओमेगा स्क्वेअर आर आणि तिसरा आहे ओमेगा इंटू व्ही. तर आपण व्ही काढण्यासाठी व्ही स्क्वेअर बाय आर इथं प्लेस करणार आहे एसीच्या ठिकाणी. व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू के स्क्वेअर आर टी स्क्वेअर येणार अँड देअरफॉर काय होणार आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर इकडे आलं तर मल्टिप्लाय होणार के स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर होणार अँड देअरफॉर व्ही इज इक्वल टू काय येणार, स्क्वेअर रूट काढल्यानंतर के आर टी. हा काय होणार आहे, व्हीचा फॉर्म्युला होणार आहे. त्याच्यानंतर थर्ड, आता स्पीड काढलं तर आपल्याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काढायचं आहे. तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, डी व्ही बाय डी टी असतं, म्हणजे आलेल्या स्पीडचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावं लागेल. सो डी बाय डी टी ऑफ के आर टी. ओके, सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन येणार आहे डी बाय डी टी ऑफ के आर टी. के आर इज अ कॉन्स्टंट आणि डी बाय डी टी ऑफ टी म्हणजे काय येणार, 1 येणार. जे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन येणार आहे के आर, बरोबर आहे ना. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन येणार आहे के आर एवढं. फिर आर म्हणजे काय, इथं असणार आहे रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन असणार आहे. के आणि आर हे कॉन्स्टंट आहेत, बाहेर येतील. डी बाय डी टी ऑफ टी राहणार. डी बाय डी टी ऑफ टी म्हणजे काय येतं, 1 येतं. सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन के आर झालं. आता टँजेन्शियल ऍक्सेलरेशन मिळालं, त्याला मास न मल्टिप्लाय केलं की टँजेन्शियल फोर्स मिळणार. नंबर 4, देअरफॉर टँजेन्शियल force that is Ft is equal to mass into tangential acceleration. आता मास m, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन किती आहे, के आर आहे. ओके, सो एम के आर हा काय होणार आहे, टँजेन्शियल फोर्स होणार आहे. झालं. आता सेंट्रिपिटल फोर्स पण आपल्याला मिळालेला आहे आणि टँजेन्शियल फोर्स पण मिळाला. तर मगाशीच आपण बघितलं की सेंट्रिपिटल फोर्स आणि टँजेन्शियल फोर्स दोन्ही मिळाले, तर टोटल फोर्स कसा काढायचा असतो, तर एफ स्क्वेअर इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स स्क्वेअर प्लस टँजेन्शियल फोर्स स्क्वेअर येतं. कारण सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स अलॉंग द रेडियस असतं, टँजेन्शियल फोर्स अलॉंग द टँजेंट असतं. रेडियस आणि टँजेंट यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो आणि त्याच्यामुळे रिझल्टंट फोर्स काढण्यासाठी आपल्याला तिथे काय करावं लागेल, पायथागोरस थिरमच यूज करावा लागणार आहे. सो एफ स्क्वेअर इज इक्वल टू एफ सी स्क्वेअर प्लस एफ टी स्क्वेअर. सो एफ स्क्वेअर इज इक्वल टू एफ सी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, एम स्क्वेअर के रेस टू 4 आर स्क्वेअर टी रेस टू 4 प्लस एम स्क्वेअर के स्क्वेअर आर स्क्वेअर. पुन्हा एकदा एम स्क्वेअर के स्क्वेअर आर स्क्वेअर जर कॉमन काढलं, एम स्क्वेअर के स्क्वेअर आर स्क्वेअर कॉमन काढलं तर इथं काय राहणार आहे, के रेस टू 2 टी रेस टू 4 प्लस 1 and therefore total forces याचा स्क्वेअर रूट घेतला तर एम स्क्वेअर के स्क्वेअर आरचं एम के आर येणार अंडर रूट के स्क्वेअर टी रेस टू 4 प्लस 1 हा झाला टोटल फोर्स. आता टोटल फोर्स काढला, टोटल फोर्स नंतर आता पॉवर कॅल्क्युलेट करायचं. आता सर्क्युलर मोशन मध्ये पॉवरचा फॉर्म्युला काय येणार आहे, तर लक्षात घ्या, पॉवर इन सर्क्युलर मोशन हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. तर पॉवर इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स इंटू व्हेलॉसिटी. नेहमी लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन मध्ये पॉवर जी आहे ती कुणामुळे तयार होते, टँजेन्शियल फोर्स मुळेच फक्त. ओके, लक्षात आलं. म्हणजे पॉवर सर्क्युलर मोशन मध्ये कुणामुळे क्रिएट होते, फक्त टँजेन्शियल फोर्समुळे. हे पण लक्षात ठेवा, पॉवर बाय सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज इक्वल टू 0 असतं. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स न प्रोड्यूस केलेली पॉवर ही नेहमी काय असते, 0 असते. तर बघा आता, पॉवर इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स किती आलाय आपला, एम के आर आलाय, एम के आर, आणि फीचा फॉर्म्युला काय आलेला आहे, स्पीडचा फॉर्म्युला के आर टी, के आर टी. त्याच्यामुळं पॉवर जी येणार आहे ती एम के स्क्वेअर आर स्क्वेअर इंटू टी येणार आहे.
So this is the power in circular motion. तर इथं व्यवस्थित नोट करून ठेवा. ओके, फर्स्ट थिंग इज दॅट power in circular motion, power in circular motion by centripetal force, by centripetal force is always equal to काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि पॉवर बाय म्हणजे पॉवर कशामुळे क्रिएट होते, पॉवर इन सर्क्युलर मोशन इज ओनली ड्यू टू टँजेन्शियल फोर्स. म्हणजे टँजेन्शियल फोर्स असला तरच पॉवर असणार आहे. टँजेन्शियल फोर्स किंवा टँजेन्शियल ऍक्सलरेशन नसलं तर पॉवर नसते. सो पॉवर इन सर्क्युलर मोशन is due to, power in circular motion is due to tangential force only, tangential force only. ओके, आणि पॉवरचा फॉर्म्युला काय असणार आहे, टँजेन्शियल फोर्स इंटू व्हेलॉसिटी, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द सेंट्रीफ्युगल फोर्स. आताच आपण सेंट्रिपेटल फोर्स बघितलेला आहे, आता आपण सेंट्रीफ्युगल फोर्स बघणार आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, जसं सर्क्युलर मोशन होण्यासाठी कुठल्या फोर्सची आवश्यकता असते, सेंट्रिपेटल फोर्सची आवश्यकता असते, बरोबर. सर्क्युलर मोशन फक्त आणि फक्त कुठल्या फोर्समुळे होते, सेंट्रिपेटल फोर्समुळे. आणि सेंट्रिपेटल फोर्स काय करत असतो, त्याच्यामध्ये कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी करत असतो. कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी केल्यामुळे काय होणार आहे, सर्क्युलर मोशन होते. म्हणजे सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल फोर्स असतो सेंट्रिपेटल फोर्स. आता हे सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतं, तर आपण एक एक्झाम्पल घेतलं, सपोज की ज्यावेळी एक व्हेइकल, सपोज बस, फॉर एक्झाम्पल एक बस आहे आणि ती सपोज काय करायला लागली, सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागली. ओके, सपोज दिस इज द बस विच इज मूव्हिंग, विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन और विच इज टेकिंग टर्न टुवर्ड्स द लेफ्ट. ओके, म्हणजे अशा प्रकारे एक टर्न आहे काहीतरी सर्टन रेडियसचा, आणि एक व्हेइकल आहे ते फी व्हेलॉसिटीने टर्न घ्यायला लागले. ओके, आता हे व्हेइकल टर्न घेत असताना इथं सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. आता तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व केलेली असेल की ज्यावेळी व्हेइकल लेफ्ट हँड साइडला टर्न घेत असतं, त्यावेळी बस मधले पॅसेंजर सगळे राईट हँड साइडला ढकलले जातात. तुम्ही देखील एक्सपिरियन्स केलेला असेल, बरोबर. म्हणजे व्हेइकल टर्न घेत असताना आपण कुठल्या तरी एका साइडला काय होतो, पुश केलं जातो. आता हे कुठल्या फोर्समुळे होतं, तर दिस हॅपन्स ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. लक्षात येते का बघा, या बसमध्ये एक पॅसेंजर असेल तर लेफ्टला टर्न घेत असताना हा पॅसेंजर जो आहे तो राईटला काय होतो, पूर्णपणे ढकलला जातो, राईटला पुश केला जातो, आणि तो फोर्स आपण एक्सपिरियन्स करू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे सर्क्युलर मोशन सुरू झाल्यानंतर सर्क्युलर मोशन मुळे एक तिथं आणखी एक फोर्स क्रिएट होणार आहे, की जो फोर्स काय करत असतो, त्या बॉडीला बाहेर ढकलायचा प्रयत्न करत असतो, सर्क्युलर मोशन मधून बाहेर ढकलायचा प्रयत्न करत असतो. त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो. सेंट्रिफ्युगल या शब्दाचा मिनिंगच काय होतोय, लक्षात घ्या, अवे फ्रॉम सेंटर. ओके, सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, अवे फ्रॉम सेंटर. तर सेंट्रिफ्युगल फोर्सची डेफिनेशन काय येणार बघा, द फोर्स which is result of circular motion, the force which is result of circular motion and which acts along radius and away from center is called as centrifugal force. लक्षात आलं, म्हणजे आपण इथं सिक्वेन्स कसं लिहिणार बघा, सेंट्रिपेटल फोर्स जर असेल
सेंट्रिपेटल फोर्स मुळे काय होते, सर्क्युलर मोशन क्रिएट होते. सर्क्युलर मोशन क्रिएट होते आणि सर्क्युलर मोशनचा रिझल्ट म्हणजे सर्क्युलर मोशन प्रोड्यूस झाली की त्या सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टवर काय होतो, अवे फ्रॉम सेंटर एक फोर्स क्रिएट होतो, प्रोड्यूस होतो आणि त्याला काय म्हणणार आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणणार आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स लक्षात येतं. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स मुळे सर्क्युलर मोशन होते आणि सर्क्युलर मोशन मुळे काय होतो, सेंट्रीफ्युगल फोर्स तयार होतो. या पद्धतीने हा सिक्वेन्स आहे, लक्षात घ्या. सेंट्रिपेटल फोर्स मुळे सर्क्युलर मोशन होणार आणि सर्क्युलर मोशन प्रोड्यूस झाले की त्याच्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होणार आहे. म्हणजे हे सेंट्रिपेटल फोर्स बेसिकली काय आहे, कॉज आहे, कॉज. ओके, कशाचं कॉज आहे, सर्क्युलर मोशनचं कॉज आहे. तर सेंट्रिफ्युगल फोर्स हा काय आहे, त्याचा रिझल्ट आहे, रिझल्ट किंवा इफेक्ट असं म्हणू शकतो, रिझल्ट. ओके, रिझल्ट किंवा इफेक्ट. लक्षात येतंय, सर्क्युलर मोशनचं कॉज सेंट्रिपेटल फोर्स आहे, तर सर्क्युलर मोशनचा रिझल्ट किंवा इफेक्ट हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. हा दोघांच्या मध्ये बेसिक डिफरन्स आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सेंट्रिपेटल फोर्स असला तरच सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे, कारण सेंट्रिपेटल फोर्स असला तर सर्क्युलर मोशन तयार होणार आणि सर्क्युलर मोशन तयार झाली तर सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होणार आहे. ठीक आहे, आता हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे बघा, पुन्हा एकदा डेफिनेशन काय आहे, द फोर्स विच इज रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन अँड विच ऍक्ट्स अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, आता याचा फॉर्म्युला काय येणार बघा, फॉर्म्युला. तर सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे, सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला तोच येतोय, दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर किंवा एम फी स्क्वेअर बाय आर किंवा एम इंटू फी इंटू ओमेगा. लक्षात येत आहे, तर सेंट्रिफ्युगल जो सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे तोच सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे जेवढा सेंट्रिपेटल फोर्स इथे ऍक्ट होणार आहे तेवढाच सेंट्रिफ्युगल फोर्स काय होतो, क्रिएट होतो. ओके, वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे, प्लस एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार येणार आहे. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्सला काय लिहिलेलं होतं, मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार लिहिलेलं होतं आणि सेंट्रिफ्युगल फोर्सला काय होणार आहे, प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर बार. ओके, कारण सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात घ्या, रेडियस वेक्टर कशी असते, रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असते, सेंटर टू द पोझिशन हा रेडियस वेक्टर असतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्स देखील त्याच डायरेक्शन. सो दिस इज आर बार अँड दिस इज एफ बार, दोघे सेम डायरेक्शन असल्यामुळे काय येणार आहे, प्लस साइन येणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, डायरेक्शन कशी असणार आहे, डायरेक्शन ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स इज along radius and away from center, along radius and away from center. Okay,